साठी 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिवाळीच्या सणाच्या तोंडावर जाहीर केलं आहे। यामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सरसकट 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज आता माफ होणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला 2023 ला आणि 2024 ला पीक विमा या ठिकाणी भरला असेल तर त्यांना पीक विमा जो रखडलेला होता तर तो या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आत्ताच घेण्यात आला आहे। राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक झाली आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 31,628 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी राज्य सरकारने मागवला होता आणि आज तो निधी राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाल्यानंतर सरकारने सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। ती म्हणजे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आता 31,628 कोटी रुपयांचा निधी आता दिवाळीच्या तोंडावर या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचे 10 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत। यामध्ये पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, मागील आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना जवळपास 31,628 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मागवला आहे आणि हा शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या तोंडावर देण्यात येणार आहे। उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा माफ करण्यात येणार आहे। पीक विमा देखील शेतकऱ्यांचा जो रखडलेला होता तर तो सुद्धा मिळणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय त्यांना यामध्ये आता हजारो रुपयांची मदत मिळणार आहे। तसेच शेतकऱ्यांना या ठिकाणी घर बांधून मिळणार आहे। म्हणजेच महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं घर मोडलेलं आहे, तुटलेलं आहे, त्यांना घर सुद्धा आता सरकारने आता बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे। आता ज्या शेतकऱ्यांची जनावरे पावसात वाहून गेलेत त्या जनावरांना या ठिकाणी घेण्यासाठी पैसे देखील मिळणार आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची फी यामध्ये माफ घेणार आहेत। म्हणजे सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 मोठ्या घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत। मग आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आणि दिवाळीच्या तोंडावर म्हणजेच उद्यापासून शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यावर पैसे मिळणार आहे बघा। कर्जमाफी, पीक विमा, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी मोफत शाळेची कॉलेजची फी, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं मागच्या आठवड्यामध्ये जे काय पावसामुळे नुकसान झाले त्यांना सर्वात महत्त्वाचा निर्णय तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आला आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करण्यासाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। 10 मोठ्या घोषणा या ठिकाणी फडणवीसांकडून आता करण्यात आल्या आहेत। आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। कसा फायदा करून घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। शेतकऱ्यांच्या आनंदात आता मोठी त्या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे। अतिशय प्रतीक्षित असणाऱ्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, पीक विम्याची वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा अखेर या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलंय त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मीडियाशी बोलताना 10 मोठ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या आहेत। आता शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात त्या ठिकाणी उद्यापासून तुम्हाला जमा होणार असल्याची मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांचं तोंड गोड व्हावं यासाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांची घरं वाहून गेली, ज्यांच्या घराचं मोडतोड झालं त्यांच्यासाठी हे पैसे या ठिकाणी दिवाळीच्या आधीच तुमच्या बँकेत येणार आहेत। पैसे त्या ठिकाणी तुमचं जर गोठा त्या ठिकाणी आता अतिवृष्टीमुळे वाहून गेला असेल, पावसात वाहून गेला असेल तर तुमची जनावरे घेण्यासाठी आता तुमचा गोठा बांधून देण्यासाठी शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। पीक विमा, कर्जमाफी यासाठी सर्वात मोठा निर्णय कोणकोणता घेण्यात आलाय आणि या प्रकारचे 10 मोठे निर्णय कोणकोणते घेण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। या 10 निर्णयामध्ये शेवटचे 4 निर्णय सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे घेण्यात आलेत। यामध्ये पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, अशा प्रकारचे मोठे निर्णय कोणकोणते घेण्यात आलेत, तुम्हाला हेक्टरी किती अनुदान मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी याचा फायदा होणार आहे तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या तोंडावर आता सरकारच्या माध्यमातून 10 मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणाचे फीचे देखील आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि प्रति हेक्टरी अनुदान मिळणार आहे। मग शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती रुपयांना अनुदान मिळणार आहे,
कोणत्या शेतकऱ्यांना नवीन घर बांधून मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची फी माफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये या निधीचं वितरण जास्त होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, काय काय पात्रता सरकारने यासाठी ठेवलेत, अटी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय ठेवलेत, कोणत्या तारखेला तुम्हाला हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात येणार आहे, अशी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत त्या ठिकाणी कधीच इतकं त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं नव्हतं। इतकं मोठं पॅकेज आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आता या ठिकाणी 31,628 कोटींचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचं आता ठरवलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलाय, ज्यामध्ये आता तुम्हाला माहिती असेल आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी वर्ग रडत होता। विरोधकांनी मुद्दा उचलून धरला, विरोधकांनी आता कर्ज त्या ठिकाणी माफ व्हावं यासाठी आंदोलन केली, रस्ते अडवले। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महामार्गावर त्या ठिकाणी टायर त्या ठिकाणी हे केली। बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावाच लागला, सरकार अखेर झुकलेला आहे। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा, कर्जमाफी आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। आता तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तर तो शब्द पाळलेला आहे। तुम्हाला आठवतंय का बघा, बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी आता सरकारने शब्द दिला होता आम्ही दिवाळीच्या आधीच कर्जमाफी करू। तशा प्रकारे आता सरकारने दिवाळीच्या आधीच कर्जमाफ करण्यासाठी 31,628 कोटीचा त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केले। यामध्ये पीक विमा, कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं या 14 जिल्ह्यामध्ये सर्वांचा आता या ठिकाणी लाभ भेटणार आहे। कधी मिळणार आहे? उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हा लाभ तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येतोय। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आता ही अतिवृष्टी झाली त्यामध्ये 65 लाख हेक्टर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी हानी पोहोचल्या। मग एवढ्या मोठ्या पॅकेज मधली जी काय मदत आहे तर ती तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे, प्रति हेक्टरी किती रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं घर पडले त्यांना बांधून मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची फी माफ होणार आहे। आता या मुलामुली जर तुमच्या असतील, तुमचं मुलं मुली असतील, तुमची मुलं मुली शाळेला जात असतील, कॉलेजला जात असतील तर त्या ठिकाणी कोणता अर्ज भरून तुम्हाला त्या ठिकाणी मुला मुलींचं शिक्षण मोफत त्या ठिकाणी तुम्हाला करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ होणार आहे, कशा पद्धतीने अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत, कोणत्या तारखेला अनुदान तुमच्या बँकेच्या खात्यावर कर्जमाफीचे मिळणार आहे, पीक विम्याचं तर उद्याच तुमच्या खात्यात येणार आहे। आता सगळं सविस्तर माहिती या ठिकाणी पाहण्याकडे आपण वळत आहोत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पीक विमा 2022, 23ला, 24ला भरला असेल तर पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे, त्या ठिकाणी नियमित शेतकरी जे कर्ज भरतात त्यांच्यासाठी कोणता निर्णय घेण्यात आलाय तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा लाभ हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। बघा, शेतकऱ्यांना 22,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी हेक्टरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। तसेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळा त्या ठिकाणी लाभ सुद्धा मिळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून घोषणा झाल्या। 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफ कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले अतिवृष्टी जर तुमचं नुकसान झालं असेल तर हे संकट आता शेतकऱ्यावर हे त्या ठिकाणी अचानक आलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटी काय लावलेत, या अटीमध्ये जर तुम्ही बसला आणि या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असला तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमचं त्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे महापुरामुळे तुमचं नुकसान झालं असेल, तुमच्या पिकांचं नुकसान झालं असेल आणि त्यामुळे तुमचं पंचनामा वगैरे झाला असेल तर तुम्हाला हे पॅकेज या ठिकाणी उद्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण त्या ठिकाणी आता
त्या ठिकाणी पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यानंतर पाहूया कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची करण्यात येणार आहे। त्यानंतर पाहूया अतिवृष्टीमुळे मागच्या सप्टेंबरच्या आता या आठवड्यामध्ये तुमचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ भेटणार आहे आणि यासाठी अटी सरकारने कोणकोणते ठेवले आहेत ते एकदा पाहून घेऊया। आता बघा या ठिकाणी 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलंय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटी आणि पात्रता लावलेत। सगळ्यात महत्त्वाची अट ही चेक केली जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून ही लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून जास्त जाहीर करण्यात आला आहे। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आता फार्मर आयडी कार्ड शेतकरी आहे हे ओळखपत्र झालं आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड हे आहे ते म्हणजे आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहे हे ओळखलं जाईल। यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जास्त लाभ भेटणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी सेवेत नसावा, तुमच्या घरामध्ये पेन्शन तुमचे आई वडील त्या ठिकाणी वयस्कर लोक कोणतेही घेत नसावे, तुमचं सरकारला कर जात नसावा म्हणजेच इन्कम टॅक्स तुम्ही भरत नसावा तरच तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी पीक विम्याचा फायदा होणार असं सांगितलंय। आता सर्वात पहिल्यांदा पाहूया त्या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि नेमकं त्या ठिकाणी आता उद्यापासून पीक विमा माफ होणार आहे आणि कर्जमाफी कोणत्या तारखेला दिवाळीच्या आधी होणार आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया पीक विमा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता बघा 2022, 23, 24 ला ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना हा पीक विमा मिळणार आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचं आता शेती पिकाचं नुकसान 2022, 23 ला 24 ला झालं होतं तसेच या ठिकाणी आता तुमचं सप्टेंबर महिन्याच्या मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे तुमचं गायगुरांचं नुकसान झालं असेल, गोठा वाहून गेला असेल, तुमच्या शेती पिकाचं सोयाबीन असेल, कापूस असेल, भात असेल, त्या ठिकाणी नाचणी असेल, कोणते पीक असेल तर या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान तुम्हाला हेक्टरी उद्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे, कर्जमाफी दिवाळीच्या आधी कोणत्या तारखेला भेटणार आहे तुम्ही आता पाहायचं आहे। आता त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये इतिहासातील पहिल्यांदा नोंद करण्यात आल्या कारण या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कमी असतो परंतु आता इतिहासात याची नोंद झाली आहे। 2025 चा पाऊस काळ सगळ्यात जास्त त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पडला होता। त्यामुळे हेक्टरी 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी उद्यापासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। परंतु आता कर्जमाफी शेतकऱ्यांची कुणाकुणाला मिळणार आहे त्या ठिकाणी तुमच्या शेती पिकांचं नुकसान तर झालं मग त्या ठिकाणी पीक विमा कुणाकुणाला मिळणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। आता बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलाय त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी मोठ्या प्रमाणात या वर्षी झाल्या त्यामुळे शेती पिकांचं भरपूर नुकसान झालंय। त्यामुळे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,000 रुपये हेक्टरी पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत जे काय तुमचं नुकसान झालंय त्यांना हा पीक विमा येईल यांच्या बँकेच्या खात्यावरती उद्यापासून तुम्हाला या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सुचवण्यात आले ते म्हणजे अकोला आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय त्यांना आता बरोबर 10,000 रुपये हेक्टरी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी 2022 ते 2024 मध्ये पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपयांचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये सुद्धा देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। मग आता कर्जमाफी कोणत्या तारखेला दिवाळीच्या आधी बघा दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे त्याच्या आधीच कोणत्या तारखेला कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी याचे पैसे उद्या देण्याचा निर्णय घेतलाय तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय यामध्ये भरपूर शेती पिकांचं नुकसान झालंय। या जिल्ह्यामध्ये तर कधीच इतका महापूर आला नव्हता, इतका महापूर आला होता। त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता तुम्हाला 10,000 रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आलेत आणि पीक विमा 2022 ते 2024 चा रखडलेला 22,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि त्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, त्या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा
सुद्धा या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला टोटल या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10,000 अतिवृष्टीचं आणि 22,000 पीक विमा जमा करण्यात येणार आहे। परंतु कर्जमाफी कधी करण्यात येणार आहे बघा, 20 ऑक्टोबरला दिवाळी आहे। या दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येऊ शकते असं या ठिकाणी शक्यता आहे, कारण दिवाळीला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, आपला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।